अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 6 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे परमंगला श्रीहरी, तुझी कृपा झाल्यावरी अशुभ वेदाते दुरीनानुभव संतांचा, त्या संतवाकी भरोसा मी ठेवून श्रीनिवासा मंगलाची धरुणा शांत तुझ्या दारी पातलो। आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष, आणि वक्का बट्टा वाक्यासन लागेल की संतांच्या। म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा या जाण। लेकरावर बालकाची हिनपड मात लागी दूषण, हे मनात आणून करण्यासल ते करी असो बंकटलाला घरी। राहिली समर्थांची स्वारी तई अपूर्व एक घडली करी गोष्ट श्रोते ती एका गावच्या दक्षिणस बंकटलालाच्या मळास महाराज गेले एक दिवस कंसे बघायची खावया। बहुत मंडळी बरोबरी कंसे खाया आली करी, विहिरीपाशी तयारी केली कंसे भाजण्याची। विहीर होती नंतर पाणीला परंपार, गरदशाळेचे वृक्ष जवळ होते। चिंचेचे आकड्या पेटला एकसरा, समासे होता बारा। तीन उडंब झाला घरा गौण दरी धुमाचा, त्या वेस झाल्या आग्या मोड लागलेले चिंतवृक्षा वरीवले। त्या माशा उठल्या की त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळूनी। कंसे ठिकाणच्या ठिकाणी मक्या जेती राहिली हो, त्या आग्या मुळाच्या मुक्षिका पसरल्या अवघ्या मळात देखा। भोंगड्याचा करून वरकान कोण गेले पडून, प्राणापरी आवडते वस्तू नसे कोणती। अशा वेळी समर्थ मूर्ती नाचणी होती निर्दास, ते नाही पडून गेले आसनी आपल्या स्वस्थ बसले। विचार करू लागले निज ते माशाचा, माशा तरी मी चालो मोडते मीच म्हणलो। कंसे खाया मी चालून कंसे ते रूपी माझी, ऐसा विचार आनंदात महाराज राहिले डोलत। अंगावरी असंख्यात माशा येऊन बसल्या वाटे पासोडी, माशाची समर्थ पंधरले जाती। योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी। माशाचा अगदीवरच्या वरी परितून परवा करी, त्याचे काटे शरीरे बसले असे असंख्यात। यासी झाला एक प्रर भक्त झाले चिंतादुर, बंकटलालाचे अंतरंग दुःखी व्याकुळ झाले हो। कोठन बुद्धी आली मला येथे आणले समर्थाला, कंसे मकाची खाव्याला मंडळीच्या समेत। शा समर्थाला गुण दुःखदाय मीच कारण, झालो काय शिष्य म्हणून माझे आहे रे दुर्दैवा। बंकटलालाने तयारी पुढे येण्याची कली करी, हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने। जीवाने जाणे गुण बसा मोडी जावण, माझ्या बंगडा कारण तुम्ही नकोने चावावे। जमलेल्या मंडळीत बंगडात निशिंभक्त, जो माझ्या पित्तर्थ नेताये धावण्या। ऐसे म्हणता माशा गेला मुळावरी जाऊन बसल्या। बंकटलालाने पाहिल्यान त्या आपल्या निजदृष्टी, महाराज त्या पाहुणे बोलते झाले आसोडी। वा खूप केली सुमेजवाणी नामाशी तू माशांची, अरे ते जीव विषारी बसली तुझ्या अंगावरी। माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त येदवा, याचा करी विचार भंग संकट आल्या कोणावर। कोणी न साय करणार आहे का ईश्वरा वाचुनी, जिलेबी पेढे बरबे खाती माशाला पडून जाती। ऐशी जयाची आई करते ते स्वार्थी भक्त निसंशय, बंकटलाल मुद्रुत करीत आला त्यावर। महाराज अनुका सोनारण काटे माशाचे काढाव्या, महापापी मी गुरुया तुम्हाला गी त्रास द्या। आणवित झालो या टायान माशा किती दसल्या तई, गांधी अग्नित अंगावर उठल्या तुमच्या साजार। याचा वया परिहार अनुका सांगा कोणता। बंकटलाला ते ऐकले वचन महाराज बोल झाले, अरे यातन काय यदि घडलीन घडत दसने स्वभाव माशाचा। मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा, त्यासाठी माशी रूप सच्चिदानंदा म्या जाणले। म्हणून माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा। पाण्यानेच पाण्याला काय दुखवता येईल, हे एकटा ब्रह्मज्ञान। बंकटलाल घरी मोण काटे काढण्याला गुणन पाहिले त्याने, सोनार चिमटे घेऊन आले द्या शिवडू लागले। कोठे आहेत काटे रुतले मक्षिकेचे पावया, महाराज उदले त्यांना काय या वैद्या मैथुना। करी तसा तुमच्या नयनान काटे ते ना दिसतील, ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीसाची साक्षी। या गोष्टीची मीच धावतो तुम्हाला, ऐसे म्हणून कौतुक केले वायू लागी रोधून धरले। मी काटे अवघेवरी आले रुतलेल्या सलातून, तो पाहता प्रकार लोकानंदले फार। कळून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा, पुढे कंसे भाजली अवघ्या नीती ग्रहण केली। अस्तमाणी निघून गेली मंडळी निज गृहाते, असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोडाला। आपल्या बंधूस भेटला श्री नरसिंगजी कारणे, हा कोतशालीचा निशिष्य बराडा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे। त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्तीलीला अमृतात वर्णिले आहे, ते होतं आता ते सांगणे नको। हे अकोड नामे नगर शेगावन साचार आहे, ट्राकोसावर ईशानीला परेसी मनोवेगाचा सजून वारू निघते झाले सद्गुरू। जे पदंताचे कल्पतरू श्री गजानन महाराज अकोड्याच्या सानिध्यासी, एका निवड शरण्यासी। नरसिंहाय अरण्यसीने कांतवास सेवावया, हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण।
निंबा स्वस्त रातांगण वृक्ष जेते वदले लता त्या नाना जाती वृक्षा विडून वसल्या असते तृण वाढले भ्रमरती सरपरवारडी असंख्यात पैशा त्या अरण्यात नरसिंगी धावून बसत म्हणून आले अवचितन समर्थ स्वामी त्यासही भेटावया सारखा बेटे सारख्यासी पाण्यात मिळे पाण्याशी विजातीय द्रव्याशी समरसता वणनसे गजाननाशी पाहिले तिने चित्त आनंदले स्वामी नरसिंह बले तो प्रेमान वर्णवेकी एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमारन वसुदेव देवकीचा एक महिम विशिष्ट एक पराशर श्रेष्ठ एक जाणवीचा कांट एक तट बुधेचा एक हिरा कोयनर एक कुस्तुंभ साजार एक वैनत एक कुमारन सतीवाणरी अंगणीचा दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारेका व्यस्त झाले असती आसणी एका नित्यगुजते करावया अनुभवते आपापले एकमेका कथित झाले नरसिंहात उत्तम केले प्रपंचात राहिलास मी त्याग केला त्याचा स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार या योगाच्या क्रियेत गोष्ट होती अगणित ज्याचा म्हणीन लागे अंत या सामान्य लोकाला त्या गोष्टी लपवावया विसा बनलो जगाडाया उपादिते नासावया वेळच बळीच पांघरलो तत्व जाणण्या कारण मार्ग गतीले आहेत तीन कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकाराने शास्त्राचं फल या तिन्ही मार्गाचे एकचे आय करीचे परिबाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की योग क्रियेचा जरी अभिमान वाही साता तरी त्याशी तत्वाचा खरा बोध ना होईल योग क्रियावरून अलिप्त राहावे त्यापासून कमलपत्रा समानांतरीच तत्व कळू नये याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंह आहे साची आसक्ती कन्यापुत्राची मुळीच राहता कामणे दार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते तैसेच वागती साचे या प्रपंचा मादारी या परी त्वा राहावे अपेक्षा रहित असावे चिंतातून ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला म्हणजे काहीच शक्य नाही तू मी आणि शेषशाही एक रूपाव पाये जग जन जनार्दन भिन्न असे नरसिंह म्हणती बंधुराया आला संसी भेटावया हे की तुझी केवढी दया अनुपमयाला देण्या नसे प्रपंच मुळी विश्वासत त्याची काय किंमत दुपारच्या सावली प्रतन कोण सांग खरे माणी तू कथिले जया परे तैसा वागेन भूमवरी मी जाण वरच्यावरी अशी भेटी द्यावे तुवा देह पारब्ध जयाचे असले त्या जातीचे तेचा व्हावयाचे लोकाचारी निसंशय तुम्हा मा कारणे जे का धाडिले ईशाने तेचाही आपणा कारणे निरासरपणे भूमीवरी आता विनंती इतकेच करी व्यवहारिक भेटवरच्यावरी देत जावे साजेरी मी धाकटा बंधू तुझा नंदीग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहत तैसाच मी आकुडात राहून पाहत वाट तुझी तुला येते आवया शक्य काही नाही सदया अवघ्या आहेत योग क्रिया नव तुला पहिल्या पुण पदन लाविता पाण्याप्रत योगी भरदावरून पडत क्षणा माझी फिरवण्यात शोधून अवघ्या त्रिभुवना ऐसे तू चौबैतांचे रात्रभरी झाले साचे म्हणते आले प्रेमाचे दोघाची या संगमी खरे खरे जे का संत ते तेच घडून येत दांभिकाची होतात मांडणे पाहुणं एकमेका दांभिक म्हणून हे गुरु ते अवघे पडबरू पुरा माझी फुडके तारून तारण्यासी समर्थ नसी दांभिकाचा बोलवाला जरी होतो जिगी बला तरी त्यागणे आहे त्याला निवडून या श्रोते हो संत तृणाई मठात संत तृणाई विद्वतेत संत तृणाई कवित्वात तिने स्वाणभ पाहिजे दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे गृहिणी म्हणून ठेवणे काम कसबिन काय कसबिन सदनात ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची सातवरी नांदेजाच्या सदैव वगैरे सन्निधी सदाचार नरसिंगजीचं भेटण्या जाणं काणणे आले जाणणं ऐसे कळले वर्तमान अंगुराकद्वारे अकोडाला ते कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पाय द्वय संताची एकमेकाशी म्हणती चला चला रे सत्वरगती गोदा आणि भागीरथी संग पावली काननात त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी या मध पर्णसी साधून घेऊ चलाओ तो इकडे काय झाले गजाननादीचं निघून गेले नरसिंहाचे कुशन बलेन भेटन झाली पौरासी पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण दर्यापुराच्या सानिध्यानं नित्य झाले शिष्यासह दर्यापूरच्या शेजारी शिवरगाव निर्धारी असे चंद्रभागेच्या त्रीन वज्रभूषणा वास देत श्रोती ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही लहानशी गंगा वैष्णीला मिळणारी या शिवरगावात वज्रभूषण नामे पंडित चार भाषा अवगत नव्हता श्रुती जयाला कीर्तिदयाची ज्योतीची वराडी पसरली साची याला भक्ती भास्कराची नांते टिक असे हो प्रत्येही चंद्रभागेवर स्नान करी साचार उदया सीता दिनकरण अर्ध त्यासी दतसे पंचपंचवशकाला वज्रभूषण उठे बला सारुण प्राप्त विधीला नरुण नाही स्नान करी तेही ऐशुत काढणी ऐसा कर्मठ परिज्ञानी मान्य मानता विद्वज्ञानी ज्याची होती विशेष त्या शिवरगावाला योगराज फिरताला वाटे तपाची द्यावयाला फल त्या वज्रभूषणासी चंद्रभागेच्या वाळवंटी आवसला ज्ञानजटी समोर नदीची आकाठी आले वज्रभूषण स्नाला ती प्रभात ती वेळा पायी प्रकाशिल्या दिशा दाही कुक्कुडाचा आवाज येई वर्षभर एकावया चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागली अत्याग्रे
भास्कराची सामरेन पूर्व दीक्षा लक्ष्मण भास्कराचा उदय होता तम निमाला हा हा म्हणता जैसा सबळीत पंडिता मृगजाती उठणी ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बसली होती निचितीन ब्रह्मानंदी डोलत सवे शिष्य पार बसले होते मंडलाकार ते शिष्य नव्हते किरणे तोरण त्या गजानन भास्कराची तै वज्रभूषण तत्वता झाला सूर्यासी अर्ध देता त्वा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेज कांती अजानभाव निश्चिती दृष्टी नासागराच्या वरती स्थिर दयाची झाली असे ऐसा पुरुष पाता क्षणी वज्रभूषण रक्षलामणी संध्या समान घेऊन नाला धावून जवळ त्यांच्या अर्ध दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणाय अखेरी त्याने घातली तयारा मित्राय नमः सूर्याय नमः भानवे नमः खगाय नमः ऐसी नावे घेऊन पागातले द्वादश नमस्कार शेवटी आरती ओवाळली गजाननाची आदरेबरी न नेता ती नाही पडली कशाची त्या डाया प्रार्थना पूर्वक नमस्कार साष्टांग केला तर मुखाने ते स्तवन तोरमारांचे चालले माझ्या तपा किरणाचे फळाली मिळाली साचे दर्शन दिव्य पायाचे ना झालो धन्य मी नवोदरीच्या भास्कराला देतो तर मला तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञानविधी योगेश्वर हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी ऐसे युगागे किती अवतार घेसे झाल्यास दर्शन तुझे भरव चिंता नासे गजानन गुरुन मज पाव आता ऐसी प्रार्थना करून संपले त्याने स्तवन योगेश्वरे त्या लिंगन द्रुळ दिले त्या दोन्ही करे मायेशी लेकराला प्रेम धरी पोटाला तेवे वज्रभूषणाला अंतर्त झाले महाराज मस्तकारावी ठेवला कर आशीर्वाद दिला कर सर्वदा तुझा जे जे कारण होईल बाळा वज्रभूषण कर्ममार्ग सोडू नको विधी निरतक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही आचरण कर्मफल टाकीत फडतो धननिळ त्याच्या अंगीने लागे मळण्या कर्माचा केव्हाही तू आता आपल्या सदनी माझे बोल ठेवी म्हणी प्रत्येक माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोतेवला त्या वज्रभूषण पंडिताला महाराज आले शेगावी या शेगावचे होते नाव पूर्वकालीन शिवगाव अपभ्रंश लादला डावून शेगाव या शब्दाला ते चली प्रचलित आहे बुधोराडात 17 पाटील होते सत्य एकाच ग्रामाला महाराज शेगावचे आले परीन स्थिर राहिले हमेशा ते भटकत फिरले वनवासे मनासील त्या स्थळा आकोड आकोले मलकापुर नावे सांगावी कुठवर चांदण्याची नवनारायण मुलदाद केव्हा कोणाई ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या रावळात हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साठर पाटील मंडळी थोर थोर नव्हती भक्त देवाची पिढी लागी जैसाळा देवी पाटील गावाला जे जे काय आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई चाले उत्सव महिनाभर अभिषेक पोती कीर्तन गजर अन्नदानाशी पुरणवगे लोक तृप्त होती या उत्सवात आपणारी खंडू पाटील निर्धारी जो कालचा कारभारी नव्हता उदार मनाचा श्रुती पाटील पण आई वाघाचे पांघरुण ते जोगे त्याला जनन भिव लागती सहजची गावकरी ते रावण करे असे मराठी भितरी मने काय साजरी येतात असे त्या मारुती मंदिराशी आले ज्ञानंद पुण्यराशी श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पहावया बोलेले बंकटालासी विनाता या मंदिराशी राहीन जाणं रणेशी त्याचा शोक करू नको गोसावी संन्यासी फकीर यांना कामचे राहण्याप घर योग्य नाही साचारण तुम्हा प्रापंचिकांचे श्री परमोस संन्यासी आता राहतो मंदिराशी तू बोलावशी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येन तेथ हे अंतरीचे वे तुझला कथन केले मंगळाला स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले गोसावी मचिंद्र जालंधर ही राहिली निरंतर प्रापंचिकाचे वळून गरण कानल माझी वृक्षातळी छत्रपती राजा शिवाजी धोरण बहादूर विरगाजी ज्यानी इंदूची रक्षली बाजी दंडून दुष्ट येवणांना त्या शिवाजीचे प्रेम पार होते रामदासावर परी सज्जन गडावर स्वामी होते वस्तीला याचा विचार करावा हट्ट मुनी न धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे निरुपाय होऊन अखेर देता झाला रोकार तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता भास्कर पाटील शुश्रूषे करता जवळ राई निरंतर हा दास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षोला दावपत संत चरण सेवेचा शुभम भवतु श्रीहराप्रणमस्तु इति श्री गजानन ग्रंथस्य षष्ठोध्याय समाप्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।